कुठल्याही कामात अनियमितता सहन केली जाणार नाही असा इशारा पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी दिला आहे। मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयामध्ये पार पडलेल्या तालुका आढावा बैठकीत पंचायत समितीच्या एकूणच सर्व विभागातील कारभारावर जाहीरपणे त्यांनी नाराजी व्यक्त करीत आढावा बैठकीमध्ये झालेल्या प्रत्येक विभागाच्या प्रत्येक तक्रारीवर अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, कामाची पूर्तता काय केली याबाबत लेखी अहवाल 8 दिवसात आमदार कार्यालयाला द्या असे आदेश दिले। तर भगवानगड पाणी योजना, जलजीवन मिशन आणि जीवन प्राधिकरण या विभागाचे अधिकारी ठेकेदारांची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आनंद भंडारी यांच्या समवेत लवकरच घेतली जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। भगवानगड पाणी योजनेचे काम अतिशय मंदगतीने सुरू असून त्यामध्ये अनियमितता आहे। पैसे खर्च झाले मात्र गावांना पिण्यासाठी पाणी कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित करण्यात आला। अधिकारी आणि ठेकेदार यांची एकत्रित बैठक बोलवा असं ठरलं। जलजीवन मिशनच्या कामात तर एवढा भ्रष्टाचार आहे की कोट्यवधी रुपये शासनाचे खर्च झाले मात्र केवळ 4 गावांनाच पाणी मिळालं। कुठे पाईपलाईन झाली तर टाकी नाही, जिथे टाकी आहे तिथे वीज कनेक्शन नाही, अशा विविध अडचणींचा डोंगर समोर असल्याचं चित्र दिसतंय। राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत हे सांगण्यासाठी अधिकारीच नाहीत। याबाबतची तक्रार तर खुद्द प्रांताधिकारी यांनीच केली। आमदार राजळे यांनी त्या अधिकाऱ्यांना आमचे नंबर सेव्ह करा असे आदेश दिले। कारेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अवैध गौण खनिजांचे उत्खननाच्या मुद्द्यावर अधिकारी निरुत्तर झाले। पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाळा दुरुस्ती आणि रस्त्याचे तालुक्यातील अनेक कामं निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिल्यावर आमदार राजळे यांनी कामावर प्रत्यक्ष भेट द्या आणि कामाचे प्रत्यक्ष ऑडिट करूनच बिलं अदा करा असे आदेश दिले। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी काम न करताच बिलं अदा केल्याची घटना माळीबाबुळगाव ते धामणगाव रस्त्याची उघड झाली। यावर मी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करते असंही राजळे यांनी सुनावलं। या आढावा बैठकीस प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, किशोर सानप, नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता राहुल कांबळे, जलसंधारणचे आनंद रुपणार, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सचिन दरंदले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता चेमटे, महावितरणचे मयूर जाधव, वन विभागाचे घनवट, भूमी अभिलेखचे उपाधीक्षक निखिल मोरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, भाजप तालुका अध्यक्ष धनंजय बडे, बंडूशेठ बोरुडे, अमोल गर्जे, पुरुषोत्तम आठरे, भगवान साठे आदींसह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच आणि कार्यकर्ते हजर होते। तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले। तुम्ही काय कार्यवाही करणार हे पण आता या ठिकाणी 8 दिवसामध्ये आम्हाला सांगा। मला कुठं काही पाठपुरावा करायचा असेल फक्त तुम्ही उत्तर दिलं काय हे नाही मत द्या। जसं आम्ही छोटे विषय सांगितलं माझ्या घरासमोर खड्डा पडलाय, स्पीड ब्रेकरचा विषय तुम्ही लावत नाही मार्गावरती छोटे छोटे गावात 8 दिवस सांगतात आमच्या गावात सेव माझं स्वतः नसेल तुमच्याकडे थोडंसं सिरियसली ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या। पंचायत सरकारने आपण एस्टिमेट केले, शासनाकडे आपले केले, जर काही राहिले असेल तर ते घ्या। सगळ्या सरपंचांना पण एक सूचना आहे की आता आपण आपल्या ऑफिसमधून सगळ्यांना फोन केले होते की जे काही पाणी फाउंडेशन असेल, आपलं लाभ फाउंडेशन असेल किंवा इतर ज्या NGO संस्था आहेत त्यांना ते काढून ठराविक काळ करायचे किंवा योजना कालावधीत काय करायचं त्याचे सांगितलं ठरावं लागतं नाही। तर पूर्वी मागच्या काळात काय झालं की ते एजन्सी गावात यायची, सरपंचाला त्या कार्यकर्त्याला भेटायचे, ते परस्पर ठरवायचे, पण ते बंधारे काही व्हायचे, काही होत नव्हते, काही तक्रारी आल्या। म्हणून मागच्या DPDCच्या मीटिंगमध्ये तहसीलदार साहेब पण होते की पालकमंत्र्यांनी सूचना केल्या की ठराव झाल्याशिवाय या ठिकाणी ते कामं देता येते तिच्या लोकप्रतिनिधींना भेटा। आणि म्हणून आम्ही सूचना केलेल्या की तुमच्या गावाचे जे काही ठराव असतील, जे बंधारे तुमचे दुरुस्त करायचे असेल किंवा काय करायचं असेल ते ठराव करायचे 60 ते 61 लोकांचे ठराव आणले, बाकीचे जे ज्यांचे राहिले असेल ते ठराव तुम्ही सगळ्यांनी दिला। आपल्याला त्याची आपल्या जलसंधारण विभागाकडे त्याची कारवाई त्याचा आढावा घ्यायला त्यासाठी पाठवलं जाईल। कारण 3 महिने मागच्या वर्षी उशिरा मंजुरी आली होती। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।